नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर आज मी जरा ऑफिसवरून लवकर चालली आहे कारण माझ्या बहिणीचं बेबी शॉवर आहे. तर चला लवकर घरी जाते आणि तयारी करते. भेटते थोड्या वेळानंतर. तर मी येऊन पोहोचले आणि मग आली त्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असलेली वेळ. माझ्या बहिणीची खूप सुंदर अशी एंट्री झाली. पारंपरिक साडी, गोड हास्य आणि चेहऱ्यावरचं मातृत्वाचं तेज. ती आज खरंच खूप सुंदर दिसत होती. तो क्षण कॅमेऱ्यात कैद करताना मनात एक वेगळीच भावना होती. कालपर्यंत आपण सगळे भावंड एकत्र खेळायचो, भांडायचो, एकमेकांशी मस्करी करायचो आणि आज बघा ना, बघता बघता आयुष्याने आपल्याला किती पुढे आणून ठेवलं आहे. प्रत्येक जण आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पोहोचलाय. आज माझी बहीण आई होण्याच्या सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहे. आई होणं म्हणजे फक्त एका बाळाला जन्म देणं नाही, ते स्वतःमध्ये एका नव्या जीवाला जपणं, त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करणं आणि आयुष्याला एक नवा अर्थ मिळवणं. माझ्या बहिणीला आणि जिजूंना या नव्या प्रवासासाठी मनापासून खूप शुभेच्छा. देवाकडे एवढीच प्रार्थना की तिचा आणि बाळाचा प्रवास सुखाचा, निरोगी आणि आनंदाने भरलेला असो. चला तर आता पाहूया या सुंदर डोहाळे जेवण याच्यातील काही क्षण. तर इथे मी माझ्या बहिणीला विचारत होते की तू माझ्या चॅनलबद्दल काय बोलशील. तर ती ते सांगत होती की माझ्या बहिणीच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. पण बॅकग्राऊंडमध्ये जो सॉन्ग प्ले होत होता तर मला भीती होती की कॉपीराईट येऊ शकतं. त्याच्यामुळे मग मला ओरिजिनल ऑडिओ आमचा म्यूट करावा लागला. आता इथे एक मजेशीर गेम ठेवला होता ज्याच्यामध्ये 2 टीम्स केलेल्या, बेबी बॉय आणि बेबी गर्ल. तर माझी बहीण बेबी बॉय टीममध्ये होती आणि जेजू बेबी गर्ल टीममध्ये. आणि गेम अगदी सोपा होता, तितकाच मजेशीर पण होता की एका मिनिटामध्ये या बाटलीतलं जे पाणी आहे ते सगळ्यात आधी कोण संपवणार. तर इथे माझी बहीण जिंकली होती. आणि त्याच्यानंतर इथे आम्ही थोडंसं रील शूटसाठी सगळेजण जितके पण हॉलमध्ये प्रेझेंट होते तर सगळ्यांनी मस्त असं पार्टिसिपेट केलं होतं आणि आम्ही छान असं सगळे मिळून डान्स करत होतो. ते इतकं छान वाटत होतं ना, खरंच खूप एन्जॉय करत होतो आम्ही सगळे. हा गेम पण खूप मजेशीर होता. तर इथे एक बॉय आणि गर्ल मधून माझ्या बहिणीचा जो बेबी बम्पचा मेजरमेंट होता त्या मेजरमेंटनी आपल्याला विनर ठरवायचा होता. तर इथे बॉईजमध्ये तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच ते विनर झाले आणि गर्ल्समध्ये आम्ही शोधून दमलो पण कोणाचं मॅचच होत नव्हतं. आणि फायनली शेवटी तिच्या सासूबाईंचेच बली मॅच झाली तिच्या बेबी बम्पशी. तर मग हो, हा असा एक छोटासा मस्त गेम होता. खूप मजा आली याच्यामध्ये पण. इथे पण सगळ्या लेडीज इतके एन्जॉय करत होत्या ना आणि खरंच म्हणजे कोणी बोर झालंच नाही. सगळ्या एज ग्रुपसाठी मस्त असे गेम्स आणि सगळं इतकं छान ऑर्गनाईज केलेलं ना. कसा टाईम गेला आणि म्हणजे इतकी मजा आली की म्हणजे समजलंच नाही.
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. चला 3, 2, 1 come on next. आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आला. माझ्या बहिणीला बर्फी आली. तर आता ते बेबी झाल्यावरच कळेल की बर्फी होते आहे का पेढा. आणि जसंच प्रोग्राम संपला मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने मस्त पाणीपुरीवरती ताव मारला. आणि नंतर मी सगळ्यांना विचारत होते की तुम्ही कोणाच्या टीममध्ये आहात, बेबी बॉय की बेबी गर्लच्या. तर माझ्या आई आणि काकी दोघंही बॉयच्या टीममध्ये होते. तर बेबी बघूया आता काय होतं आहे माझ्या बहिणीला मस्त असं. आणि अशारित्या मस्त कार्यक्रम संपलेला होता. मस्त फोटोशूट केलं आणि मग लगेचच जेवून घरी यायला निघालो कारण उशीर पण भरपूर झालेला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा माझ्या बहिणीला आणि जिजूला मस्त खूप खूप ब्लेसिंग्स द्या की तिचं बेबी आणि ती मस्त हेल्दी असो. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.